आज दिवस 6वा. बलगावच्या भूतनाथ महादेव आश्रमात असलेल्या विद्यमान महंतांचे आशीर्वाद घेऊन प्रवास सुरू केला. सुमारे 2 तासानंतर राष्ट्रीय महामार्ग 3 खलघाट पार करून खलसाटक येथील षटकेश्वर आश्रमात पोहोचलो. सकाळचा नाश्ता केला. पुढच्या वाटचालीत दुपारी 1च्या सुमारास चिंचली गाव लागले. मारुती मंदिरात विश्रांती घेण्याचे ठरवले. काठावर स्नान, मैयापूजा आणि दुपारचे भोजन घेतले. सातूचे पीठ खाल्ले. चिंचली येथील मारुती मंदिरात काही परिक्रमावासी म्हातारा भेटल्या. हिंदी भाषिक होत्या. प्रत्येक उपनदी ओलांडताना उदबत्ती लावून ओवाळायची असते असा नियम त्यांनी सांगितला. मारुती मंदिरातील महंतांनी काठी बांबूचीच पाहिजे हा नियम सांगितला. माझ्या जवळची काठी बाभळीची होती. बांबूची काठी कुठे मिळते अशी चौकशी करताना शेजारी आराम करीत असलेल्या गोराख्याने ऐकले. तो उठला, घरी गेला. येताना 3 बांबूच्या काठ्या घेऊन आला. पैकी एक मी निवडली. पैसे देऊ केले ते घेतले नाहीत. याच काठीसोबत माझी परिक्रमा पूर्ण झाली. आजही ती घरी आहेच. तिला म्हणतात मैया. विश्रांतीनंतर वाटचाल केली. कठोरा गाव आले. भिकारी बाबांच्या आश्रमात मुक्काम केला. स्वतःजवळची खिचडी शिजवून खाल्ली. आता 7वा दिवस. भिकारी बाबांच्या आश्रम सोडेपर्यंत सकाळचे 7:15 वाजले होते. नंदगाव, ब्राह्मणगाव पार केल्यावर विश्वनाथ खेड आलो. इथल्या एका घरी लग्न होतं. परिक्रमावासी लग्नात येऊन भोजन करून गेले तर त्यांना आनंद होतो. तथापि आज काही वेगळेच घडणार असल्याने आम्ही पुढे गेलो. चैनपुरा गावी एक सायकलस्वार भेटले. गाव जरा आत. त्यांच्या घरी आम्ही यावे आणि सदावर्तक स्वीकारावे अशी त्यांनी विनंती केली. जेवणाची वेळ न झाल्याने ती आम्हाला स्वीकारावी वाटली नाही. पुढे 12:15 वाजता मारू चिंचली गाव आले. मैया किनारी दत्त मंदिर पाहून दुपारच्या विश्रांतीचा बेत पक्का केला. खाली पात्र खोल आहे. खूप उतार उतरून घाटावर स्नान केले. दत्त मंदिरात मैया पूजन झाले. शेंगदाणे साखरेचा नैवेद्य मैयाला दाखवला. आज आमचे तेवढेच भोजन. 2दा नकार दिल्यावर मैयाने एवढेच आमच्या पदरात टाकले. 2 तास प्रवास केल्यावर एक रुंद पात्राची उपनदी लागली. ओलांडताना फोटो घ्यावे वाटले. इतके छान दृश्य होते. नदीचे नाव ढेप. पुढे लोहाराकडे जायचे होते. नलवाय गावी आल्यावर गावकऱ्यांनी लालबाबांच्या आश्रमाची वाट दाखवून मुक्काम तिथेच करण्याचा सल्ला दिला. काळेक भिन्न बाबा, लाल वस्त्र नेसतात म्हणून लालबाबा. नाव मधुरदास त्यागी. रात्री मुक्काम व भोजन केले. आज दिवस 8वा. लालबाबा फार बोलके तर आहेतच. त्याहीपेक्षा त्यांच्या बोलण्यात कळकळ अधिक जाणवत होती. सकाळी थंडी जाणवत असल्याने सतत चहा पाजित होते. गप्पा करीत होते. सूचना देत होते. घरी खायला मिळत नसल्याने काही लोक परिक्रमा करतात हे ऐकून खरे तर आम्हाला वाईट वाटले. तथापि तप करून आपले अन्न मिळवतात, चोरी करत नाहीत अशी भावना व्यक्त केल्यावर पुढे लालबाबा म्हणाले, अहो, एवढ्यावर हे थांबत नाहीत तर सदावर्तात मिळालेल्या वस्तू ते विकतात. त्यामुळे परिक्रमावासी बदनाम होतात असे त्यांचे मत आहे. आश्रमातून बाहेर पडायला 8 वाजले. तळवाडा, मंडवाडा, राजपूर अशी वाट आहे. सडक डांबरी. मात्र आता पुढचे काही दिवस मैयाचे दर्शन होणार नाही याचं दुःख सलत होतं. हरिबाडी या छोट्या गावात पाईपलाईनवर स्थान उरकून घेतले. मैया पूजन केले. जवळ जे काय होते तेच भोजन. पुढे 6 किमीवर आमचे मुक्कामाचे ठिकाण राजपूर होते. यथावकाश राजपूर आले. उत्तम व्यापारी पेठ तालुक्याचे ठिकाण. त्रिवेणी मंदिरात मुक्काम केला. श्री हरिलाल कुशवाह यांच्याकडे सदावर्तात भोजन केले. राजपूरवरून खेतियाकडे जायचे असल्याने त्या रस्त्याला लागलो. लालबाबांनी सांगितल्याप्रमाणे अंतर कमी होणारे नव्हते. त्यामुळे नर्मदा किनारा सोडल्याच्या दुःखात डांबरी सडकेने प्रवास चालू ठेवला. पहिल्या टप्प्यात सुमारे 24 किमी अंतरावरील पळसूद गाठायचे ठरले. राजपूर सोडल्यावर 11 किमीवर घाट सुरू झाला.
सुमारे 2 किलोमीटरचा घाट. चढताना चांगलेच दमायला झाले होते. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले. घाट माथ्यावरून सभोवरचे दृश्य अतिशय छान दिसत होते. चुनरी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय कोणताही प्रवासी पुढे जात नाही. प्रत्येक वाहन थांबून उदबत्त्या लावून पुढे जात येत होता. शेजारी हातपंप असल्याने पाण्याची सोय झाली. थोडी विश्रांती घेऊनच दर्शन घेतले. पुढचा प्रवास थोडा झाल्यावर उपाळा गाव लागले. श्री जयेश गुप्ता यांच्याकडे विश्रांती घेण्याचे ठरले. शेजारील नळावर स्नान, श्री गुप्तांच्या पळवीत मैया पूजन आणि त्यांनी दिलेल्या सदाव्रतात खिचडी बनवून दुपारची क्षुधाशांती केली. पुढची वाटचाल फार खडतर. झाड सावली नाहीच. 8 किलोमीटरचा टप्पा फार जड गेला. अखेर पळसूद आले. अतिशय सुंदर अशा राम मंदिरात वस्ती करण्याची परवानगी मिळाली. मंदिराचे पुजारी श्री शुक्ला यांनी सर्वांना भोजन दिले. पळसूदच्या श्रीराम मंदिराचा निरोप घेऊन खेतियाच्या रस्त्याने वाटचाल सुरू केली. सडक डांबरी, त्यामुळे सकाळच्या वेळी प्रवास मजेत सुरू होता. 9:30 वाजता उमेदडा नावाचे गाव लागले. नाश्ता करत्या ठिकाणी चांगले वाटले म्हणून थांबायचे ठरले. शेजारी 2 खोल्या, एकी देवघर, दुसरी विश्रामाची शेकोटीची खोली, छोटी धरणाची भिंत, कन्व्हर्ट घालून नितळ पाण्याचा प्रवाह. नाश्ता झाला. जवळचे 1-2 गुराखी आले. कोणी मराठी साधू इथे मधून राहतो अशी माहिती मिळाली. आमची उत्सुकता वाढली. तो आज येईल काय याचा अंदाज घेतला. त्यात थोडा वेळ गेला. देवघरात समोरच मराठी पुस्तक, विवेकानंद यांनी लिहिलेले भक्तियोगावरील पुस्तक सापडले. जागेबाबत आम्हाला आता प्रेम वाटू लागले. दुर्गामाता, कालीमाता, महागणपतीच्या मूर्ती देवघरात होत्या. आम्ही स्नान, मैया पूजन, भोजन असा कार्यक्रम इथेच करायचा असे ठरवले. न जाणो तो मराठी बाबा 3-4 तासात आलाच तर भेट होईल ही आशा ती फोल ठरली. दुपारी विश्रांतीनंतर पुढची वाट धरली. निवाली गावात पुन्हा श्रीराम मंदिरातच आमचा मुक्काम पडला. मंदिराचे पुजारी बाबा होते. त्यांनी त्यांचे किचन आमच्या हवाली केले. त्यांनी मैयाच्या 3 परिक्रमा केल्या असल्याचे कळले. त्यांच्या एकूण आचरणावरून ते खरेच असल्याचे जाणवत होते.